10 डिसेंबर रोजी झालेल्या एकूणच संविधान विटंबना आणि त्यानंतरच्या घडलेल्या प्रकारानंतर खरं तर राजकीय मंडळींची परभणीत येणं सातत्यानं सुरूच आहे। काल सुषमा अंधारे ह्या परभणीला येऊन गेल्या आणि आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे परभणी दौऱ्यावरती आहेत। 12 वाजता त्यांचा परभणी शहरात आगमन होईल असं सांगण्यात आलेलं आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या ठिकाणी जो संविधानाची प्रतिकृतीची विटंबना झाली होती त्या ठिकाणी शरद पवार पाहणी करणार आहे आणि त्यानंतर या भागात जिथं आपण आहोत या ठिकाणी आंदोलनस्थळी खरं तर शरद पवार हे भेट घेणार आहे। या ठिकाणी आंबेडकर अनुयायी जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलकांशी भेट घेतल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी ते भेट घेणार आहे आणि त्यानंतर दलित चळवळीचे नेते विजय वाकोळे यांचा जो निधन झाला आहे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर शरद पवार हे या ठिकाणी भेट घेणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांच्या घरी माध्यमांशी ते संवाद साधणार आहे। एकूणच घडलेल्या प्रकारानंतर परभणीत शरद पवार काय सांगतात किंवा काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे। तुर्तास 12 वाजेच्या दरम्यान शरद पवार हे परभणीत दाखल होणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह नजीर खान, TVN मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।